मित्रांनो आज जे मैदान झालं पेडगाव तिथं एक नंबरचा मानकरी ठरला माकाल. दादा नमस्कार. नमस्कार. कुठल्या आदतवर पळाला आज? शिवाय मुळशीचा मावळ मुळशी. कसं काय नियोजन लागलं? का 2 दिवस आधी आपलं झालं आमचं त्याच बोलणं आणि त्यांनी केलं आपलं पैरा आमच्या. माकाल कुठं कुठं राहिलाय मैदानात? काय काल ह्याच मोरेंनी घेतलेलं पेडगावचं मैदान हिंदकेसरी त्याला राहिलाय. आता तुमचं घरचंच मैदान म्हटलं पाहिजे. वडूच म्हटलं आहे का नाही? वडूच मैदान आमचं. कसं आज काय वाटलं तुम्हाला? म्हणजे गटाला कुठून पळाली? गटाला 4 नंबर दासावून पळाली. सेमीला सेमीला 5. सेमीला लढत झाली ना तुमची? नाही सुट्टा सेमी बी सुट्टा गट सुट्टा फायनल बी 1 नंबर सुट्टाच केला. तुम्हाला वाटलं होतं गटालाच की आपली गाडी आज नंबर करा? 1 नंबर करणार. जसा गट बघितला तसं आम्हाला वाटलेलं 1 नंबर फिक्स आहे आपला. 1 महिन्यात पळाला आणि डायरेक्ट 1 महिन्यानं पळालाय बैल डायरेक्ट लागल्यापासून direct आता मैदान पळालाय. काय झालं? केला का नाही मागच्या निघालेली त्याने केला कुठे शिमीला निमसोड मध्ये दादा काय झालं होतं म्हणलं? निमसोड मध्ये बैलाच्या मागची नक्की लागलेलं हा. नक्की निघाल्यामुळे हा मग तेव्हा वायत बैल बांधून ठेवला वाईट हा आणि व्यायाम चालू होता बैलाला. आणि आता परवा दिवशी म्हणजे पोर म्हणजे आपले व्यायाम आपलं मैदान करूया. हा मग ते आपले जोडीदार आहेत ते चांगले म्हणजे ते आपण म्हणले आपल्या मनानं मोकळ्या मनानं पळू गाडी. हा. गाडी पण पाहिली आपले 1 नंबर झाला ती पण खुश. मी सकाळीच बघितली होती. वस्त्र बिराव चांगलं पळालं आहे का नाही? कसं काय त्या वस्त्राचं म्हणजे याच्या आधी पडली होती गाडी वस्त्र? अरे चांगली पळाली. मनानं म्हणजे असं कुठलं ते काच करून दिलं नाही. मनानं झालेलं नाही म्हणजे स्वच्छ मनानं झाला पाहिजे त्यामुळे आपलं 1 नंबर झाला. म्हणजे काल किती दिवसाची ठरलं आपलं पेडगावला पळायचं आपण? परवा दिवशी म्हणजे स्पीडचा पायरा झाला की एकदम? स्पीडचा पायरा झाला. स्पीड मध्ये 1 नंबर केला. 1 महिन्यात बैल बाहेर निघाला. म्हणजे गाडीला स्पीड मग कोणा तेवढी 1 नंबर करायची हा कुठून झाला तरी. त्यामुळे बैला आमचा विश्वास पूर्ण आहे की बैल आपला काय पण करू शकतो. नाही तेवढा आहे. बैलावर आपल्यावर तर बघा चालतंय ना. तरी काय म्हणलं मध्ये तरी काय लागल्यामुळे जरा रिस्क 6 महिने बैल बांधून होता. त्यातनं काढला पेडगाव राहिला. तिथून लगातार 5 मैदान राहिला. परत बैला लागली शिमीला. परत 1 महिना थांबला. आज 1 नंबर केला. म्हणजे बैल आपला गॅप देऊन काढून परत त्याच फवार आहेत. 7 महिने का बैल होता. 7 महिने तेव्हा 7 महिन्यात काय काय काळजी घेतली आपण? काय केली? काळजी बैल कसा घेऊ 4 महिने. अरे बैला व्यायाम नाही चाललं नाही काय नाही. तिथं 1 महिना व्यायाम केला पहिल्यानं पेडगाव हिंदकेसरी झाला. पहिलं मैदान निघाले मोठं पेडगावचं मैदान. झाला. तिथं लगातार 5 मैदान बैल राहिला. आणि निमसोटा पण शिमीला मोरबूत होती टांग्यान कडूनच आणि बैलाला खालची दगड नक्की लागला. त्यामुळे बैल वाईस थांबला तिथं. आणि परत आम्ही आता बाहेर काढला 1 नंबर गेला. अरे म्हणजे कुठनं पण टाका कसं पण टाका पळा. दोन्ही खाली म्हणजे जेव्हा काढतोय आपण महाकाल तेव्हा गुलाली फिक्स फिक्स आहे. तसं नियोजन करून काढताय का पहिलं? तर काहीच म्हणा. नियोजन करून आपण आपल्या बैल कॅपॅसिटी मानतो. दुसऱ्या बैल कॅपॅसिटी बघून आपण करतो नियोजन. हा असा विषय. म्हणजे तुम्ही आज नियोजन केलं ना आदत घेऊन पळला आहे का नाही? पहिलेच मैदान आहे आदत घेऊन पळाला. म्हणजे आदतवर नाही आपण पळलो कधी? पहिलं मैदान आपलं. तीच मग कसं काय तुमच्या डोक्यात विचार नाही आला की आदत पहिलाच पळती पळावं नाही पळावं? नाही ते वासरू बघितलं नाही. ती वासरू आपल्या माझ्या आपल्या बैलावर पळेल की. हा त्यामुळे आपण पैरा केला. त्यांनी पण मनानं आपलं दिला. स्वच्छ मना दिल्यामुळे आपलं 1 नंबर झाला. मग त्यांनी पण आपलं काय म्हटलं ना की चला पळूया तर पळूया आहे का नाही? पण मांडलं पाहिजे राव माकाला काढायला जाऊ गुलाला म्हणताय का नाही? अजून तुम्ही त्या बैला गोळगा बघा गोळा सोडलेला आहे दिसतो तुम्हाला. तुम्ही हा पलीकडचं बरोबर आहे. एवढं बैल असं बैल बघा अजून करते का फाईन झालं आता मग आता गॅप किती देतात जरा आजारी पाय लागल्यामुळे बैलाला? 4-5 दिवस गॅप बैल नाही. कुठलं पण मोठा मध्ये 5 दिवसाचा बैल गॅप. आता परवा दिवशी बैल बघा फिरायला जायला बाहेर फिरून येतो बैल बाहेर. हा फिरायला बैल असतो असा बैल आता 1 नंबर केला ना. उद्या 8 दिवस पाळायचं नसतं. 2-3 साल बैल फिरतो आमच्या घरी रोडला फिरतो माघारी रोजची प्रॅक्टिस आहे त्याला? दिसाला 1 दिवसाला किती किलोमीटर चालवायचं? तरी 3 किलोमीटर म्हणजे प्रॉपर सिटीत राहता का वडूज? शिटी नव्हतं चालतो. काय बैल कोणाला मारित नाही काय नाही गाडीला भेट नाही. कसं गाडी उद्या गाडी वर नाही तर गाडी अंगावर पिशवी काय सुद्धा करत नाही. त्यामुळे त्याला पब्लिकची सवय लागली. काय विषय येत नाही. कुठनं घेतला होता काय आपण माकाली? आपण गाड्यात घेतला पुष्कळमध्ये भेट म्हणजे वस्त्रच घेतो होतो आपण? तेव्हा माणसं म्हणते ते कशाला घेतोय बसड्या आहे ते अंगावर काय ते. होय तेव्हापासून घेतल्यापासून कुठनं सुरुवात कुठनं झाली आपली खरी? बैल आजपासून पळतोय असा कवा पहिला नाराज केला आपल्याला. अजून म्हणताच की राव 4-7 महिना काढताय वेळेला कवा गुलाल. नाराज केला पहिला आपल्याला कवाच केला नाराज बैल. हा आणि कवा पहिला असं म्हणजे सरळ पळून कोणाला मार खाल्ला नाही कोणाला. नाही हा एखाद्या वेळेस बिंद झालं का नाही तर मार ते आता शेवटी क्षेत्र आहे ना. मार खात नाही कोणाला. म्हणजे झाली तर आपल्या चुकीकडनंच. हा आणि बिंदोडा बिंदू कडे लावला बैल तर कवा मार खात नाही बैल. म्हणजे पब्लिकनं फुल थांबच. पब्लिकला तू खाली कुठं म्हणजे बैल मारत खात नाही. मग तुम्ही आता बिनचोडला कधी केलं? कारण मी ऐकलं आता परदेशी केली की एकच केली त्या परदेशी आणि त्याच्या तिकडे 2 शर्ती केल्या. बिनचोडला पुढेला 2 केल्या आणि इकडे खाली 2 केल्या. ते कोणाकोणाच्या पैरात पळायला तेव्हा? तेव्हा तो कोण होता रायबा म्हणून होता मुंबईवाला होता तो होतो. कुठं कुठं राहिला बैल आपलं परत? आता पेडगाव झालं त्याच्या आधी? महिनेला आपल्या ह्याला खटावला राहिला. परत तडावळ कोरेगाव राहिला.
तुम्हाला आता वाटलं होतं का आदत पळताना माणसाने डोक्यात विचारायची की ना कधी पळला नाही आदत पळे ती पण पळतं वासरू चांगलं मी सकाळपासून बैल 1 नंबर पळतो वासरू. आपण कसं आहे माहिती आहे का, त्याच्या कॅपॅसिटी आहे ते कोण म्हणून आपण कोण मागितला. हा आपलं जर माहित नसतं तर आपण कशाला मागतोय कोणाला. त्यांचा कोण आपल्या बाहेर पळणार आहे आपली 100% माहिती आपल्याला. कारण मी गटालाच गाडी पळली आहे ना, गाडीच खतरनाक पळाली राव सेमीला पण. आणि आपला बैल कसा आहे म्हणजे दुसऱ्या बैलाला ताप देत नाही. आपला बैल आपल्या अंगावर घेऊन पळतो. म्हणजे फक्त त्याच्यावर पळणारा बैल पाहिजे. हा तो दुसरा ताप देत नाही काय नाही, आपल्या अंगावर गाडी घेतो. किती जर पळला तर आपल्या अंगावर कसं आहे, एखादा असा जातो पण आपला बैल पूर्ण असा घेऊन पळतो. त्यामुळे आपल्याला काय दुसरा आज फायनल खाली वाटलं होतं का आज आपल्या नंबर ड्रायव्हर म्हणत होता काय? नाही गाडी सुटली आमची मागे तरी पण बैलाला होय काळ्याच लीड सुटली ती किती वेळ काय झालं किती वर्ष 50 गाडी धरली पहिला. अरे म्हणजे गाडी सुटल्यानंतर आपली सुटली का मागणं. हा हा पण आपल्या बैला काय विषय नाही, मागे सुटला तर काय टेन्शन नाही. बैल तुम्हाला काय पुढे निकाल पुकारल्याच कळलं का आपण नाही 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 काय पोरास देणार आपली कवर करतो गाड्या विषय नाही काय. तुम्ही कसं माहिती गाड्या तुम्ही निमसोड मधला गट बघा तो पण म्हणणार नाही ती बैला गट काढला असेल. काय झालं होतं नेमकं. बैल तू काय पोरगा येत आहे तो बैल खाली तोंडा पडलेला खाली. तिथनं त्या बैलाने घेऊन चांगली गाडी होती, 1 नंबर गाडी तिकडे होती. तर हे बैल त्या म्हणजे ते बैल उठून ती गाडी टांग्याला मारली होती. होय का. हा तिथं बैलाला लागले त्या तुकडं. होय हा चांगली गाडी पण चांगली लढत दिली पडून राहू बैल उठला बरं. आणि ते काय ती गाडी पैकी गाडी पळते आता ती पैकी गाडी. माकाला तर काय बघून नियोजन करतं कसली बैल घालताना आपल्या बैलाला आपण शाना बोलतो आपल्या बैला म्हणजे फक्त पाळणारा पाहिजे पळणार आपल्याला. पाहिजे त्याच्या अंगावर पळला पाहिजे. आता येणार बैल चालत नाही आपल्या बैलाला. होय हा त्याच्या अंगाने किती पळू द्या, त्याच्या साईडने किती पळू द्या, त्याला 2 वर जास्त बैल पळणार. अरे वा मग त्या दृष्टिकोनात नियोजन ड्रायव्हर कोण कोणाचे ड्रायव्हर आपला नितीन ड्रायव्हर फिक्स. आज नितीन ड्रायव्हर फिक्स आपला. होय म्हणजे माकाला आला गाडीवर की तुम्ही आपण कुठल्या सांगतो बैलवाल्याला आमचा ड्रायव्हर बसला तर आपली गाडी आणू. काय झालं त्यांच्या हाताला तर बसलाय का माकाला. हाताला म्हणजे त्या माणसाला बैल आपला कवात म्हणजे त्याला माहिती आहे आपला बैल हाणार किती हाणार काय काय. आपल्या बैलाला तळ आहे त्या बैलाला वायचा शिपूट झाला तर बैल आपला फिरतो त्यामुळे गारगार येतो बैल. त्यामुळे त्याला माहिती पोय काय लागत नाही माकाला आपल्या ह्याच्यावर. अरे वा म्हणजे आपला न्याहाचा अड्ड्यात खाली direct सोडायचा सुट्टीला कसं आहे आपला. सुट्टीला काय नाही मी एकटा सोडतो बैल. म्हणजे आता बघितलं जरा गेलं का आता जरा पोय झालं. तेवढा बैल पाहिजेच. गैगत बैल कुणा लगेच थोडा बैल लागतोच. पण मी बघितलं बिना तापवतच नाही तुम्ही खाली म्हणून काय तापवत ना बैला असं लागल्यामुळे आम्ही तापवत ना बैल पहिला तापवतो नाही. डायरेक्ट पळायचं तर पळायचं आहे ना. पळायचं त्याच्यात दमक आहे म्हणून पळतो तो. जे जर नाही किती हाणलं तरी पळत नाही. नाही बरोबर जे पळणार ते पळतं काय पण करायचं. ड्रायव्हरने ओळखलं होतं गटाला म्हणत होतं ड्रायव्हर ड्रायव्हर आज म्हणलं एकच करायचं म्हणलं वासरू गटाला पळतात म्हणलं एकच करायचं म्हणलं आपण काय पण गटाला अंदाज घेतला की काल झालं. मी काय मित्राला म्हणलेली मी त्याला फोन लावून काय पण होते पण उद्या 1 नंबर करायचा का तरी 100% लिहून करायचं आणि 1 नंबर केला. अरे वा मुळशीकर बी खुश असतील आले सर. मुंबई शेट आहे त्यांचा कोण आहे मुळशीत कोण सांभाळत त्या शेटचा बर्थडे शेट म्हणला काय पण करा पण काहीतरी करा नाही म्हटलं 100% म्हणलं 1 नंबर करायचा का करायचं. नाही भारी झालं बरं काय ना. खुश आहे शेट पण खुश आहे. नाही वास्त्रू पण 1 नंबर पळली ती पण बऱ्याच पाहिजे राहिली असणार आहे. अहो ते मोठ्या बाहेरच पैते आता मोठे म्हणजे त्यांचे आता लक्ष त्यांच्या लक्षावर पैते मथुर लक्षावर मथुर पैते लक्ष त्यांच्यावर ते कोण कळला मला तो. त्याच्यावर 2-3 मैदान राहिलाय कोण तो जिंकले त्याच्या नाही का मोदीवाडीला. कारण मी आज बघितलं पण मस्त पळालं वासरू आहे ना आपल्या ह्याच्यावर. वासरू लय पळतोय तो. माकाला. परत लागलं नियोजन आपलं त्याच्यावर. लागला आता बघू आता त्यांच्या जेव्हा आपण आम्ही म्हणतोय पण ते आता त्यांच्या जेव्हा शेवट त्यांचं पण काय शब्द दिले असते मोठ्या माणसांनी. नाही ते थोडंफार चालतं बैलगाडी क्षेत्र आहे कसं असतं माणसांनी शब्द दिला असतो मोठ्या मैदानाला ना. ते तोडून चालत नाही ना असा विषय. शुभेच्छा बरं का तुम्हाला पुढची वाटचालीस. एक मिनिट फोटो